Namaskar. Next example. Express in the form of a plus ib using de Moivre's theorem. 1 plus I raised to 6 असं दिलंय. एक तर एक्सपान्शन करून ते सिम्प्लिफाय करू शकतो आपण रेस्ट टू 6 चा किंवा de Moivre's theorem अप्लाय करून जास्त सिंपल होणार आहे त्या मेथडने आपण इथे जाऊ शकतो. पण de Moivre's theorem अप्लाय करण्यासाठी जो कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे तो पोलर फॉर्म मध्ये लागतो. पोलर फॉर्म मध्ये आणण्यासाठी त्याचं मॉड्युलस लागणार म्हणजे r लागणार आहे आपल्याला आणि थीटा लागणार आहे. सो आधी या z चे आपण मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढून घेऊ. त्याच्यानंतर त्याचा रेस्ट टू 6 आणि मग de Moivre's स्टेटमेंट आहे ते सगळं आपण अप्लाय करणार आहोत. सो फर्स्ट आपण याचा मॉड्युलस आणि आर्ग्युमेंट काढून घ्यायचं. तर z इज इक्वल हे काय z रेस्ट टू n आहे. z रेस्ट टू 6 याला आपण या नंबरला z म्हटलं तर z रेस्ट टू 6 असा नंबर आहे त्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. So z is equal to here 1 plus r. Here a is equal to 1 and b is equal to 1. So आपल्याला r and theta फाइंड आउट करावा लागेल. म्हणजे हा पोलर फॉर्म मध्ये लिहिता येईल आणि एकदा पोलर फॉर्म मध्ये लिहिता आला की आपल्याला तो थिअरम अप्लाय करता येतो हे आपल्याला माहिती आहे. सो पोलर फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी r मॉड्युलस r is equal to square root of 1 square plus 1 square means square root of 2. So r ची व्हॅल्यू इथे square root of 2 आली. And theta is equal to tan inverse b upon a which is equal to tan inverse 1 upon 1 म्हणजे tan inverse 1 tan inverse 1 कुठल्या अँगलची व्हॅल्यू असते तर पाय बाय 4 आता व्हॅल्यूज पार्ट झाले असतील ना 0 to 90 च्या स्टँडर्ड व्हॅल्यूज पार्ट करूनच ठेवा आणि मग नंतर ज्या रिपीट होतात म्हणजे कुठल्या क्वाड्रंट मध्ये त्याप्रमाणे कुठली व्हॅल्यू हे नंतर आपण ते तसं काढू शकतो पण ॲटलीस्ट 0 to 90 तरी तुम्हाला त्या माहिती असायला हव्यात. So ही कुठली आहे 45 ची therefore theta is equal to pi by 4 for tan 45 मध्ये येतो ना so pi by so theta आणि r आपल्याला मिळाले त्यामुळे हा जो z आहे तो ह्या सिंपल फॉर्म मध्ये त्याला पोलर फॉर्म मध्ये आपण अल्जेब्रिक फॉर्म मध्ये आपण त्याला पोलर फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करणार therefore z is equal to r means किती √2 याचा फॉर्म्युला आठवतो ना r into bracket cos theta plus i sin theta. So r ची व्हॅल्यू आली इथे √2 into cos theta theta इथे pi by 4 plus i sin pi by 4. आज z ची व्हॅल्यू झाली. हे फक्त z चं रिप्रेझेंटेशन झालं. आपल्याला काय एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे z raised to 6. आता आपण z raised to 6 कन्सिडर करू. So therefore z raised to 6 is equal to सगळ्या raised to 6 येणार √2 into cos pi by 4 plus i sin pi by 4 raised to 6 z raised to 6 ते पोलर फॉर्म raised to 6. आता आपण हा थिअरम अप्लाय केल्यावर याचं स्टेटमेंट काय सांगतं की हा raised to 6 आहे तो सेपरेटली r ला raised to 6 होतं आणि इथे अँगल ला तो मल्टिप्लायर मध्ये येतो सो मल्टिप्लाय होतो तो नंबर. सो which is equal to √2 raised to 6 into cos ला तो अँगल म्हणून येणार 6 pi by 4 plus i sin 6 pi by 4. सो इथे आले 6 pi by 4 अजून इथे भाग राहील त्यामुळे अजून सिम्प्लिफाय करूया आणि मग नंतर डायरेक्ट व्हॅल्यूज देऊया √2 raised to 6 into cos हे दोनचा भाग राहील 3 pi by 2 plus i sin इथे पण 3 pi by 2. आता 3 pi by 2 व्हॅल्यू किती येते cos साठी आणि sin साठी ते बघूया. sin pi by 2 किती आहे cos pi by 2 किती आपल्याला माहिती आहे पण 3 pi by 2 किती येते थोडंसं आपण ते ट्रिग्नोमेट्रिकची सिरीज आठवा तिथे आपण या च्या व्हॅल्यूज पण बघितल्या होत्या. सो असं सर्कल असेल इथे 0 असेल इथे pi by 2 म्हणजे 1 pi by 2 इथे आलं हियर 2 pi by 2 आलं हियर 3 pi by 2 इथे काय ते 1 pi by 2 इथे काय असतो नंबर y ऍक्सिसच्या निगेटिव्हला आहे ना त्यामुळे x चा नंबर 0 असणार आणि y चा नंबर मायनस असणार त्यामुळे 3 pi by 2 ला cos 0 येणार आहे आणि sin ची व्हॅल्यू -1 येणार त्यामुळे म्हटलं तसं 0 to 90 च्या पर्यंतच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ना स्टँडर्ड त्या सगळ्या पाठ करून ठेवा. नंतर ह्या ज्या वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये ज्या व्हॅल्यू येतात किंवा इथे त्या तुम्हाला असं थोडंसं विचार करून त्या काढता येतील इथे. सो इथे cos ची व्हॅल्यू 0 आणि sin ची -1 सो इथे लिहूया आपण आणि √2 raised to 6 आहे √2 raised to 2 केला की किती होणार 2 येणार √2 raised to 6 किती आहे म्हणजे बघूया √2 raised to 2 means 2 येणार आणि मग त्याचा raised to 3 म्हणजे 2 raised to 3 म्हणजे याची व्हॅल्यू घेऊया आपण इथे डायरेक्ट 1 येईल आणि cos 3 pi by 2 ची व्हॅल्यू आली 0 plus i sin 3 pi by 2 ची व्हॅल्यू आली -1. सो हे सर्कल लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे या जेव्हा अशा व्हॅल्यूज येतात तेव्हा त्या काढायच्या त्याच्यात. दॅट इम्प्लाइज
8 इंटू 0 चे आणि मायनस आय झालं सो मायनस 8 आय आणि हा सिंपल फॉर्म झाला. त्यामुळे ह्याचं ते एक्सपान्शन होतं ते एक्सपान्शन करून सिम्प्लिफाय केलं असतं तरी मायनस 8 आय असंच आन्सर आलं असतं. ते आपण डी मोरिस थिअरम अप्लाय करून त्याचं आन्सर इथे काढलेलं आहे. Next example, show that 1 upon root 2 plus I upon root 2 raised to 10 plus 1 upon root 2 minus I upon root 2 raised to 10 is equal to 0. So आपण raised to 10 हे एक्सपान्शन करत मग सिम्प्लिफाय करून is equal to 0 असं प्रूव्ह करण्याऐवजी डी मोरिस थिअरम इथे अप्लाय करू शकतो. सो हा एक कॉम्प्लेक्स नंबर आणि हा एक कॉम्प्लेक्स नंबर या दोघांची ॲडिशन 0 असते असं आपल्याला दाखवायचं. सो सेपरेटली ते दोन नंबर काय आहेत ते सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आणूया आपण. हा नंबर z इट्सेल्फ सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये पण त्याचा रेस टू 10 करायचा आहे ना, त्यामुळे तो थिअरम अप्लाय करून रेस टू 10 झाल्यानंतर काय नंबर येतो तो आपण काढून घेणार आहोत. सो याचा काय नंबर येतो प्लस याचा काय नंबर येतो आणि मग दोघांची ॲडिशन 0 होते का ते चेक करणार. सो LHS मध्ये दोन्ही नंबर सेपरेटली आपण काढूया आणि मग नंतर इक्वेशन मध्ये घेऊया. सो 1 upon root 2 plus I upon root 2 raised to 10 plus 1 upon root 2 minus I upon root 2 raised to 10. हा हे LHS आहे त्याला आपण एक्सप्रेशन 1 असं म्हणूया. आता ह्या 1 मधला हा सेपरेट आणि हा सेपरेट भाग आपण सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. आधीचं जसं एक्झाम्पल सॉल्व केलं त्या मेथडने हे दोन्ही सिम्प्लिफाय करून घेऊया आणि मग नंतर इक्वेशन 1 मध्ये या व्हॅल्यूज घातल्यावर LHS ची व्हॅल्यू काय येते बघायची. ती आपल्याला 0 यायला हवी म्हणजे ती RHS साठी होईल. सो कन्सिडर हा नंबर घेऊया. z इज इक्वल टू किंवा z1 घेऊया. z1 इज इक्वल टू 1 upon root 2 plus I upon root 2. हा जो आपला नंबर आहे त्याला आपण z1 म्हटलं मग आपल्याला काय काढायचं आहे z1 रेस टू 10 काढायचं. दॅट इज 1 upon root 2 plus 1 I upon root 2 रेस टू 10 याची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू मिळाली की आपण इथे सबस्टिट्यूट करू शकतो. आता याची व्हॅल्यू काढण्यासाठी याला पोलर फॉर्म मध्ये आधी न्यायला लागेल. पोलर फॉर्म मध्ये आणण्यासाठी r म्हणजे मॉड्युलस हा फाइंड आउट करायला लागेल आणि थीटा म्हणजे आर्ग्युमेंट फाइंड आउट करायला लागेल. मग पोलर फॉर्म मध्ये लिहायचं मग तो थिअरम अप्लाय करायचा आणि ते सिम्प्लिफाय करायचं. सो फर्स्ट आपण याचा r आणि थीटा काढून घेणार. r इज इक्वल टू r मीन्स काय असतं स्क्वेअर रूट ऑफ a आणि b 1 upon root 2 स्क्वेअर प्लस 1 upon root 2 स्क्वेअर which is equal to square root of 1 upon 2 plus 1 upon 2 means 1 upon 4 square root of 1 upon 4. आता स्क्वेअर रूटच्या बाहेर जाणं येणार 1 आणि upon 2. सो r ची व्हॅल्यू आपल्याला 1/2 मिळाली. फक्त आपण फर्स्ट नंबर साठी आता कॅल्क्युलेट करतो. सो 1 upon root 2 1 upon root 2 विथ साइन वगैरे घ्यायचं पण ते 1/2 4 सो 1 upon आणि थीटा इज इक्वल टू tan इनवर्स b upon a. सो 1 upon root 2 upon 1 upon root 2 means 1. So tan inverse 1 which is equal to 45. So pi by 4. So theta काय मिळाला आपल्याला pi by 4 मिळाला आणि r मिळालं 1/2. So z1 raised to n म्हणजे इथे n म्हणजे किती raised to 10 करायचं असेल तर त्याचा पोलर फॉर्म म्हणजे काय येणार आहे r 1/2 into bracket cos theta cos pi by 4 plus I sin pi by 4 आणि या सगळ्याचा ब्रॅकेट रेस टू 10. तर पोलर फॉर्म मध्ये आणल्याशिवाय आपल्याला डी मोरिस थिअरम अप्लाय करता येते. डायरेक्ट हा जो z दिला त्याच्यावर नाही अप्लाय करता येत. ह्या z साठी आधी r थीटा काढून ह्या फॉर्म मध्ये आणावं लागतं. मग z रेस टू n चा आपल्याला ते स्टेटमेंट आपल्याला अप्लाय करता येईल. तर हे z रेस टू n आहे ते काय लिहिता येईल r रेस टू n म्हणजे 1/2 रेस टू n म्हणजे 1/2 रेस टू 10 असं येणार आणि cos आणि sin ला काय होणार अँगल मध्ये चेंज होणार. सो cos 10 pi by 4 plus I sin 10 pi by 4. हा जो 10 आहे तो इथे अँगल मध्ये येतो sin आणि cos आणि ह्याला रेस टू 10 येतं. सो 2 रेस टू 10 आपण ते करूया. 2 रेस टू 10 येणार आहे ना. 2 2 4 2 8 2 16 2 32 2 64 2 128 2 512 2 1024. सो 1024 वगैरे ते येणार की काय येणारे नंबर तो आपण नंतर बघू. ते आता असाच ठेवला तरी चालेल कारण कदाचित सेकंड नंबरला आपण जर हेच आलं तर तिथे कॉमन वगैरे घेता येईल. मी आता असाच ठेवूया नाही तर हे 2 × 2 × 2 × 2 असं 10 टाइम्स करून 1 upon ते लिहिलं तरी सुद्धा डायरेक्ट चालेल. आता ह्याचा आपण थोडं सिम्प्लिफाय करू. 1 upon here 2 raised to 10 into bracket
कॉस इथे पाय बाय 2 येणार ना, 2 चा येणार, सो 5 पाय बाय 2 प्लस आय साइन 5 पाय बाय 2. आता अगेन 5 पाय बाय 2 म्हणजे कॉस आणि साइनच्या काय व्हॅल्यूज येतात बघूया थोडं. पाय बाय 2 ची तर माहितीच आहे आपल्याला, इथे 0 असतं, साइन फर्स्ट पाय बाय 2 इथे, 2 पाय बाय 2 हियर, 3 पाय बाय 2, 4 पाय बाय 2 हियर, म्हणजे एक सर्कल कंप्लीट होतं 4 पाय बाय 2 ला, 5 पाय बाय 2 अगेन हियर, 5 पाय बाय 2 ला इथे व्हॅल्यू काय असते, याची व्हॅल्यू असते 0 आणि साइनची म्हणजे पायची व्हॅल्यू असते 1, सो कॉसची व्हॅल्यू 0 आणि साइनची व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार. सो इथे हियर 1/2 into bracket 0 plus 1i means I म्हणजे काय आली व्हॅल्यू ती I/2 plus I/2 म्हटलं तसं आता इथेच राहू दे, ज्यावेळेला आपल्याला अगदी आवश्यक वाटेल 2 इव्हॅल्युएट करायलाच हवा, त्यावेळी तो नुसता प्रॉडक्ट करायचा फक्त, तो केला की होईल. सो फर्स्ट पार्ट जो होता हा सगळा, त्याची आपण व्हॅल्यू इथे फाइंड आउट करून ठेवली I/2. आता आपण तशीच सेकंड पार्टची ह्याच मेथडने फाइंड आउट करूया, दोघांची ऍडिशन करून काय व्हॅल्यू येते ती बघ. सो ही लिहून ठेवूया कुठेतरी, त्याला इक्वेशन 2 असं म्हणा. ठीक आहे, कशाची व्हॅल्यू काढली आपण, ते लिहून ठेवूया ती z⁻n म्हणजे 1/2 plus I/2 raised to 10 याची व्हॅल्यू काढली ती आहे I/2 raised to 10 अशी व्हॅल्यू आहे. त्याला इक्वेशन 2 असं म्हणा. Consider second number z2 is equal to 1/2 minus I/2. याला आपण z2 म्हणूया, आपल्याला व्हॅल्यू काय काढायची, z2 raised to 10 काढायची, मीन्स 1/2 minus I/2 raised to 10 व्हॅल्यू काढायची. अगेन पोलर फॉर्म आल्याशिवाय आपल्याला थेरम अप्लाय करता येणार नाही, त्यामुळे पोलर फॉर्म साठी r आणि थीटा ही व्हॅल्यू. सो r is equal to square root of 1/2 square प्लस मायनस 1/2 स्क्वेअर, शेवटी सेमच येणार आहे ते, मायनस तरी इथे असं तरी, त्यामुळे पुढे काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 1/2 याचा स्क्वेअर येणार, प्लसच येणार पण याचा स्क्वेअर प्लसच होतो 1/2, सो 1/4 झालं, अगेन 1/2 बाहेर येतं, हे 1/4 होणार, बघा कसं समजलं 1/4 बाहेर येणार 1/4 and theta is equal to tan inverse of 1/2 अपॉन मायनस 1/2, सो इथे मायनस येणार, कॅन्सल होईल पण tan इनवर्स ऑफ -1 येणार, tan इनवर्स ऑफ -1. आता tan इनवर्स ऑफ -1 ही कशाची व्हॅल्यू आहे ती आपण इथे बघणार आहोत. आता जसं साइनचा आणि कॉसचा आपण यूज करतो तसं टॅनला थोडं यूज करा. tan ऑफ मायनस थीटा किंवा हे काय असतं काय येणार आहे मायनस, सो -1 ही व्हॅल्यू -45 म्हणजे -π/4 ला येणार आहे, कारण बट निगेटिव्ह व्हॅल्यू येणार, सो -π/4. tan इनवर्स 1 होती ती π/4 होती, इथे -π/4. सो आपल्याला r आणि थीटा मिळालाय. आता आपण आधी पोलर फॉर्म घेणार आणि मग थेरम अप्लाय करणार. सो वी कॅन राइट z2 raised to 10 करायचं आहे. r ची व्हॅल्यू किती इथे 1/2 into ब्रॅकेट cos ऑफ हे अँगल घ्यायचे cos -π/4 plus I sin -π/4 raised to 10 असणार आहे. आता तो 10 कसा होतो की r raised to n येणार आहे आणि cos ला तो 10 मल्टिप्लाय होणार आहे अँगल. सो 1/2 raised to 10 into ब्रॅकेट cos ऑफ मायनस, आता मायनस cos minus theta is equal to cos theta वगैरे ते पुढच्या स्टेपला लिहू. इथे मायनस अँगल इथे मायनस अँगल आहे, ते आधी आपण सॉल्व करून घेऊ. सो -10π/4 प्लस I sin -10π/4. आता इथला 10π/4 म्हणजे 5/2 असं येणार आहे, प्लस इथे मायनस साइन आहे, इथे मायनस साइन आहे अँगल मध्ये, त्याचं ते अप्लाय करूया आपण तो कन्सेप्ट. cos of minus theta is equal to cos theta, so which is equal to 1/2 raised to 10 cos theta means cos 5π/2. इथे 2 चं जाणार आहे ना, कॅन्सल होणार आहे. आणि इथे sin of minus theta is minus sin theta, so minus I sin theta. sin theta means किती आहे 5π/2. दोन्ही स्टेप आपण एकाच ह्याच्यात केल्या पण सिंपल आहे, त्यामुळे डायरेक्ट स्टेप स्किप केले. इथे 10π/4 आहे ना, त्याचा 5π/2 करून टाकलं आणि मायनस वगैरे काय आहे ते सगळं बघितलंय.
आता ह्याची 5π/2 आणि 5π/2 व्हॅल्यू मला वाटतं मगाशी पण तीच आली होती, त्यामुळे त्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत त्या किती आहेत त्या. आपण ते असं सर्कल बघितलं होतं आणि 5π/2 हे 1π/2, दिस इज 2 3 4 5π/2. हियर कॉसची व्हॅल्यू 0 असते, साइनची व्हॅल्यू 1 असते. सो विच इज इक्वल टू 1/2 into ब्रॅकेट कॉसची व्हॅल्यू इथे 0 असते, मायनस साइन आय इंटू साइनची व्हॅल्यू 1 असते. सो 1 मायनस आय झालं. सो विच इज इक्वल टू -i/2 आता ही व्हॅल्यू कशाची आपण फाइंड आउट केली, तर या सगळ्याची व्हॅल्यू फाइंड आउट केली. याची केली होती आधी, आता ह्याची केली आहे ना, सगळी आता ऍड करून बघूया किती येते ती. सो दॅट इम्प्लाइज आता सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यू, आता ह्याला इक्वेशन 3 असं म्हणा. सो सबस्टिट्यूटिंग 2 and 3 इन इक्वेशन 1, याची व्हॅल्यू आली मायनस, याची व्हॅल्यू आली प्लस. सो दॅट बिकम LHS इज इक्वल टू, याची व्हॅल्यू आली i/2 याची व्हॅल्यू आली -i/2. म्हणून म्हटलं की आधी तसंच ठेवा 2 जर अगदी जवळ आली तर आपण ते सिंपल सिम्प्लिफाय करायला करू शकतो, पण इथे गरज नाही, कारण इथे एक टर्म प्लस आणि एक टर्म मायनस आहे, त्यामुळे आन्सर काय येणार 0, विच इज इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड. त्यामुळे आपण ह्याच्या डी मोरिस थिअरम वरून दोघांच्या व्हॅल्यूज ऍड केल्यावर RHS ची 0 ही व्हॅल्यू तिथे